सुस्वागत. माध्यम कला मंच सादर करीत आहे नोटबुक. लेखन व दिग्दर्शन डॉक्टर अनिल मांदिवडेकर. नेपथ्य राजन आवळेगावकर. प्रकाश योजना कैलास ठाकूर. पार्श्वसंगीत आर.डी. जोशी. निर्मिती प्रमुख शरद वेटे. कलाकार मिस्टर फ्रांसिस एस. नारायण, रामदास जाधव, मिस्टर हार्डी, सचिन कंटक, मोहिनी टिल्लू, मित्र प्रमोद महाजन, प्रमोद निकम, एस. रामानुजन, रोहित मावळे. माध्यम कला मंच सादर करीत आहे नोटबुक. आत्ता ऐकलेल्या शब्दांपैकी काही शब्द याआधी तुमच्या कानावर नक्कीच पडले असतील आणि काही अजिबात नाही. मी मोहिनी, TIFR ची स्टुडंट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. भारतीय द्वीपकल्पात अनेक गणितज्ञ होऊन गेले. आर्यभट्ट, भास्कराचार्य, अगदी रॅगलर परांजपेन पर्यंत. कुणीतरी म्हटलंच यथा शिखा मयुराणां नागानां मणियो यथा तद वेदांत शास्त्राणां गणितं मूर्ती वर्तते. जसा मोराचा पिसारा किंवा नागाच्या फण्यावरील मणी, तसंच वेदशास्त्रात गणिताचं स्थानही फार वरचं आहे. The man who knew infinity. त्याच्या जवळ जाणारा एक श्लोक आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. If we remove infinity from infinity, what still remains is infinity. And the man who knew infinity was none other than S. Ramanujan, the great Indian mathematician. Extraordinarily genius. वयाच्या 16व्या वर्षी त्याने इन्फिनिटी सिरीज वरचे फॉर्म्युले शोधून काढले, बर्नौली नंबर सोडवले. असे रामानुजन. आणि त्यांचीच ही नोटबुक. स्टुडंट म्हणून या नोटबुकला स्पर्श करायला मिळाला आणि माझ्या अंगात रोमांच उभे राहिले. जणू माझ्या हातात ही नोटबुक नसून त्या काळचा इतिहास आहे. काय म्हणतो? नंबर्स. अरे मग त्यांच्यामध्ये असे चौकोन का आखतोयस? प्राईम नंबर्स. प्राईम नंबर एक किंवा त्याच नंबरने भाग जातो. 1 2 3 5 7 11 13 आणि 9. 9 ला तर 3 ने भाग जातो. त्या काळी जमिनीवर किंवा पातीवर किंवा जमिनीवर वाळू बसवून त्यावर लिहायची पद्धत होती. त्या काळी मुलं आकडे सुद्धा संख्या करायची तसं म्हणत असत. अर्थात त्याने व्हायचं काय की आकडे डोळ्यासमोरही दिसत आणि रिकलेक्ट सुद्धा होत. रामानुजन इंगे बा. हा बोले.
परत विसरलो. आता नीट बघ. हा. येस. येस. कॉलेजच्या मुलांना अडलेली गणित रामानुजन अगदी पटकन सोडवत असत. त्याच्या गणिताच्या अडचणी सोडवण्यात त्यांना खूप आनंद मिळायचा. अय्यो, इतकं डिफिकल्ट गणित इतक्या पटकन सोडवलंय मी. तू माझी परीक्षा घेत होतास का? अय्यो, हे घे माझ्याकडून तुला भेट. रामानुजन, यू आर ग्रेट. A synopsis of elementary results in clear and applied mathematics. बाय प्रोफेसर G.S. कार्ल्स हे त्यांना दिलेल्या पुस्तकाचं नाव. संगीतात जसं रागदानी, तान, मेंढ यांची दिलखुलास आणि पद्धतशीर विविधता आढळते ना, तसंच गणिताचं आहे. गणितात सुद्धा नियमबद्ध समेवर फरकाचे संतोषकारक प्रकार आहेत. या पुस्तकात 4000हून जास्त थिअरम्स आहेत आणि रामानुजन हे अख्खं पुस्तक कळून मिळाले. त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि ते कॉलेजमध्ये जाऊ लागले. पण कॉलेजमध्ये गणित विषय सोडला तर इतर सगळ्या विषयात नापास झाल्यामुळे त्याची स्कॉलरशिप कॅन्सल झाली. रामानुजनला त्याचे सगळे कंजेक्चर्स नोटबुक मध्ये लिहायचे. का माहिती? कारण त्यावेळी कागदाचा तुटवडा होता, म्हणून ते उदाहरणाने पाठीवर सोडवत असत आणि मग ते नोटबुक मध्ये नोट करत असत. आणि हो, त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अजून एक महत्वाची घटना घडली. त्यांचं लग्न झालं. नोकरी मागण्यासाठी ते एका ब्रिटिश ऑफिसर कडे गेले. गुड मॉर्निंग सर. Sir, may I come in, sir? Yeah. सर, तुम्हीच मला बोलवलं. सर, हे माझे थिअरम्स. तुम्ही सुद्धा लिहिता ना सर? तुझं शिक्षण झालं नाही ना? नाही ना? शिवाय तुला नोकरी नाही. ठीक आहे, एक शिफारस पत्र देतो, तू घेऊन जा. सर, मला शिफारस पत्र नकोय. मला नोकरी हवी सर. माझं लग्न झालंय. मला वाईफ आहे. Yes. Yes. सर प्लीज सर. या ब्रिटिश लोकांना वाटतं की मी वेडा आहे. का? 0 0 1 1 2 3 4 5 6 7 8 9. कारण मला सगळीकडे फक्त नंबर्स दिसतात. हे नंबर्स माझ्या सभोवताली फेर करून असतात. ते बघा, ऑड नंबर्स 1 3 5 7 आणि हे इव्हन नंबर्स 2 4 6 8. मग आता तू काय करणार? आता मी मिस्टर नारायणला जाऊन भेटतो. एस नारायण अय्यर हे मद्रास पोर्ट ट्रस्टच्या अकाउंट्स
डिपार्टमेंट मध्ये चीफ अकाउंटंट म्हणून नोकरी करायचे. अरे काम करा. हो मॅडम, अभ्यास वापरा. गप्पा कसल्या मारताय? हा तन्नी, अरे पाणी उचलून घे. कॉफी पाठवते माझ्या टिफिन मध्ये. हो बँकेत चेक टाकला का? अरे मुबदला आणि प्रॅक्टिसला मराठी राहते. या 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 साक्षात मिस्टर रामानंदन. वडक्कम वडक्कम वडक्कम. वणक्कम सर. नोटबुक येस येस सर. मिस्टर रामानंदन, माझा बॉस आहे ना तुझ्यावर प्रचंड भडकलेला आहे. खूप रागावलेला आहे तुझ्यावर. वाय सर? माझ्या बॉसचं असं म्हणणं आहे की तू एक ऑर्डिनरी माणसासारखा दिसतोस. फॉरगिव्ह माय अपीअरन्स सर, पण माझं मॅथ्स एक्सेप्शनल आहे. अरे ते माहिती आहे मला. सर, हा, तुमच्या बॉसला माझ्याबद्दल अजून काय वाटतं? माझ्या बॉसला तू एक काचेचा तुकडा वाटतोस. तुकडा, पीस ऑफ ग्लास. आणि आणि सर तुम्हाला? अरे माझ्यासाठी तू हिरा आहेस. हिरा, हा, तू माझा हिरा आणि तो माझा ग्लास. पण तो आहे माझा बॉस. तो भडकला, तो तडकला. सर तू मला तुझं हे वेडेपण शिकवशील. व्हॉट सर? मॅथ्स हा? येस येस येस. खरंच मी तुला नोकरी द्यायचं ठरलं तर. तू माझा हिरा, तो माझा ग्लास. पण त्याला नाहीये कुठलाच क्लास. मी तुझ्यासारख्या माणसाला तो ऑर्डिनरी माणूस म्हणतो. युजलेस पीपल. हू सर? आय बॉस. हा, मिस्टर रामानंदन, उद्यापासून ड्युटी जॉईन करा. मी? येस. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हो लेटर पाठवून द्या. कॉपी आणले. दिवसभराचं काम रामानुजन अगदी पटकन करत असत आणि उरलेल्या वेळेत ते गणिताचे गूढ प्रश्न सोडवण्यात घालवत असत. त्यांचे वरिष्ठ त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले तरी त्यांना कळत नसेल. हो सर, सॉरी. 15 मिनिटं झाली इथे उभा आहे मी. एक्स्ट्रीमली सॉरी सर. 15 मिनिटं झाली. सॉरी सॉरी. बस. हो सर. अरे बस. हो सर. बसता. तू तुझं गणित सोडवण्यात इतकं गुंग होतास. मला तुला डिस्टर्ब करावं पण वाटत नाही. थँक्यू सर. सर मी माझं काम पूर्ण केलं. तू ॲबॅकस का नाही वापरत? अबॅकस? त्याचं काय आहे सर? माझा मेंदू त्यापेक्षा फास्ट आहे. अरे ते मला माहिती आहे. बघ निदान ह्या बॉस समोर तरी ॲबॅकस वापरण्याचं नाटक कर. येस सर. चांगलं वापरतो. हो सर. सर सर हे सगळं माझं वर्क आहे. तुम्हाला माहिती आहे सर, हे सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ना, हे आधी माझ्या डोक्यात येतात आणि मग मी त्या नोटबुक मध्ये उतरवून काढतो. तुझं हे वर्क, तुझं हे काम, तुझं हे काम बाहेर बाहेर कोणाला तरी दाखवायला हवं. नो सर. येस 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 येस. यू वर्क शुड नॉट डाय विथ यू. तुझं काम तुझ्याबरोबर संपलं नाही पाहिजे आणि या संपूर्ण जगाला कळलं पाहिजे तुझं काम. तर तू एक हिरा आहेस. हिरा. तू काय करतो? काही नाही सर. ठीक आहे. चल निघतो मी. येस. आणि हो गणित सोडवत राहा आणि मध्ये मध्ये तो ॲबॅकस पण वापरले बघा. येस सर. रामानुजन यांनी युरोपात पत्र पाठवली 3 माणसांना आणि ते उत्तराची वाट बघू लागले.
याच विचारात ते कायम आपल्या नोटबुक मध्ये मग्न असत. जानकी, काय झालं? अहो ऐकलं का? अहो कोण मी? अगं अशी काय करतेस? मी रामानुज. वा, ओक्कर. वा, आणि मी तुमची बायको शालिकी अमर. हे काय आहे? मी बघू का? अय्यो, एखाद्या पेंटिंग सारखं दिसतं ना? बसून फक्त विचार कर. हा? कारण त्यातले रंग तुला ओळखता येणार. एवढं काय का? तुझ्यासाठी ती फक्त एखादी नोटबुक असेल ना, पण माझ्यासाठी ते माझं सर्वस्व आहे. कधीतरी कुणीतरी ते पाहिल, त्यातल्या गोष्टी उलगडू शकेल. आणि कदाचित कुणासाठी तरी ते महत्वाचंही असेल. अशा कोणाला भेटलात का कधी? नाही, अजून तरी नाही. मला ना ते समजून घ्यायचंय, पण काही कळत नाही त्यातलं मला. ये माझ्या सोबत. मला सांग, तुला काय दिसतंय? या लाटा, या समुद्र, त्या मोठी. अयो, तू पक्षी. आणि ती वाळू. अयो, ही वाळू नीट बघितलंस तर यातला प्रत्येक कण हा वेगळा आहे. तुला माहिती, गणित हा शब्द संस्कृत मधील गणसंख्या या मूळ रूपापासूनच तयार झाला. म्हणजे गणना करेल, त्या गणनेमध्ये सुद्धा एक रचना आहे, पॅटर्न्स आहे. ती या भोवती पसरली आहे. सर्व चराचर, त्या प्रकाशात अनेक रंग असतात. ते सगळे मिळून पांढरा रंग होतो. या पाण्यावर पडलेल्या प्रकाशात या लाटांमध्ये ही पॅटर्न्स आहेत. हे पॅटर्न स्वतःच सांगतात की हे गणित अद्भुत आहे, गूढ आहे, रम्य आहे आणि अतिशय मनमोहक आहे. जानकी, माझ्या बॉसने एक जण शोधलाय. हे तो. ते बघ, तुला काय दिसतंय तिथे? जहाज. त्याच जहाजातून मी जाणार आहे. अयो, कुठे? समुद्रापार, इंग्लंड. अम्मा, आपण हिंदू आहोत, ब्राह्मण आहोत. समुद्र पार करणं आपल्या संस्कृतीत नाही आहे. जानकी, मला हा गणिताचा शोध घेण्यासाठी समुद्रापार जावंच लागेल. मला एक वचन द्या.
गणितासाठी तुम्ही मला विसरला. मी तुला वचन देतो छाया. जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी तुला विसरणार नाही. रामानुजनलाही खरं तर समुद्र पार करायचा नव्हताच. कारण त्या काळच्या प्रथेनुसार आपण आउटकास्ट होऊ की काय अशी भीती त्यांच्या मनात होती. पण मिस्टर हार्डींचं पत्र आलं आणि त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी रामानुजन यांनी मिस्टर हार्डींना एक पत्र लिहिलं. S. Ramanujan from India. Hey, Littlewood, listen, Littlewood. डिअर साहेब, मी मद्रास पोर्ट ट्रस्टच्या अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये क्लार्कची नोकरी करतो. मला 30 पाउंड इतके वार्षिक वेतन आहे. मी मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण केले, पण मला फॉर्मल युनिव्हर्सिटी शिक्षणाचा काहीही अनुभव नाही. तुम्हाला हे वाचायला नक्कीच आवडेल की मी गणिताच्या नव्या नव्या वाटा शोधत आहे. उदाहरणार्थ डायव्हर्जन्स सिरीज आणि त्यातले निष्कर्ष हे उत्साहवर्धक आहे. सोबत जोडलेले पत्र पाहिल्यास तुम्हाला खात्री पटेल की मी जे काही करतोय ते गणिताच्या उत्कर्षासाठीच. Littlewood, this boy, he can give meaning to the negative values of gamma function. I would very highly value any advice that you give me. Yours truly, S. Ramanujan. Ramanujan. What does S stand for? Littlewood, you can very well ask him yourself. Yes, yes, my friend. I have invited him to the Trinity College of Cambridge University. आणि रामानुजन यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी प्रयाण केले. त्यांची आणि मिस्टर हार्डीची पहिली भेट सुद्धा एकदम अचानकच झाली. Littlewood, I'm really excited to see this gentleman, S. Ramanujan. Mr. Hyde. मिस्टर हार्डी हे नक्कीच एक दयाळू गृहस्थ असतात. त्यांनी मला इथे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये येण्यासाठी मदत केली. Speak of the devil! Hey! Welcome to the Trinity College of Cambridge University, Mr. Ramanujan. बरोबर बोललो ना मी? Yes, sir. Perfectly. It's an honor, sir. A really great honor. You're most welcome. You're most welcome, my friend. I was really excited to see you in person. Welcome. हे बघ, मी तुझे पेपर्स पब्लिश करणारच आहे. फ्लिंटवुडशी बोललोय. पण त्याआधी आम्ही तुझ्याशी टॅमिल मध्ये बोलावं अशी अपेक्षा करत नाहीयेस ना तू? हो सर, पण मी तुमच्याशी इंग्लिश मध्ये बोलावं अशी अपेक्षा तर तुम्ही करता. मग त्यासाठी आपल्याला एक कॉमन लँग्वेज शिकावी लागणार. कोणती सर? ऑफकोर्स मॅथमॅटिक्स. कम ऑन, लेट्स स्टार्ट द वर्क. ही मॅथ्सची भाषा मिस्टर हार्डींना येत होती. Yes, I'll see you later. I'll explain it, okay? Okay, my boy. रामानुजनला तर येतच होती, पण तिथल्या काही शिष्टसंमत लोकांना ही भाषा येत नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रूफ शिवाय रामानुजन यांचे पेपर्स प्रसिद्ध करायला नकार दिला.
Hey, Ramanujan. Yes, Mr. Hardy. त्यांचं म्हणणं आहे ह्यात फक्त फॉर्म्युले. So what, Mr. Hardy? What do you mean by so what? Mr. Hardy, तुम्ही हे ज्यांना फक्त फॉर्म्युलेस म्हणताय ना, ते कुठे येतात माहिती? इथे येतात, इथे माझ्या डोक्यात. मला ते असे माझ्या डोळ्यांसमोर दिसतात आणि मग मी ते लिहून काढतो या नोटबुक मध्ये. रामानुजन, ते फॉर्म्युले तुझ्या डोक्यात येतात, ठीक आहे, पण तेच फॉर्म्युले सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात पोहोचायला प्रूफ लागतं. प्रूफ. दे नीड प्रूफ. नुसतं इंट्युशन चालत नाही. नाव आहे व्हॉट? कारण मी एक इंडियन. नो 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 रामानुजन. मग जेकब आणि युलरचं काय? ते तर मॅथमॅटिशियन्स होते. ग्रेट मॅथमॅटिशियन्स होते. आणि युलर तर आंधळा होता, 18 वर्षाचा घातला. आणि मॅथमॅटिक्सचे सगळे फॉर्म्युले त्यांनी आंधळा झाल्यावर शोधून काढले होते. तूही त्याच लेवलचा आहेस हे मी ओळखतो, कारण मी हे नोटबुक पाहिलंय. तुला मोझार्ट पाहिजे? ग्रेट म्युझिशियन मोझार्ट. त्याच्या सगळ्या सिम्फनीज या आधी त्याच्या डोक्यात तयार व्हायच्या. तसंच तुझ्या डोक्यात नंबर्स डान्स करतात. म्हणूनच मी सांगतोय की तुला लेक्चर्स अटेंड करावे लागतील आणि प्रूफ जमा करावा लागेल. हे नोटबुक आता त्यांना ऍब्स्ट्रॅक्ट वाटतंय. बाय द वे, न्यूटनलाही स्वतःचे निष्कर्ष प्रूव्ह करायला अनेक वर्ष लागली. म्हणूनच मी सांगतोय ते कर. आणि हो, बाय द वे, हे नोटबुक गणिताच्या जगात एक दिवस नक्कीच इतिहास घडवेल. मार्क माय वर्ड्स. मिस्टर हार्डींना प्रॉमिस केल्याप्रमाणे रामानुजन प्रूफ यायच्या मागे लागले आणि ते कॉलेजमध्ये लेक्चर सुद्धा अटेंड करू लागले. पण लंडनच्या वातावरणाचा आणि तिथल्या आहाराचा त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागला. Ramanujan, excuse me, my friend, this way. मिस्टर हार्डी, मी पत्रात तुमचे थेरम्स पाठवले होते, ते सॅम्पल होते. या नोटबुक मध्ये मी अशी काही फंक्शन शोधली आहेत जी इन्फिनिटी सिरीज होईल. रामानुजन, तुझं हे नोटबुक पब्लिश करायला आपल्याला अख्खं आयुष्य लागणार. मिस्टर हार्डी, कदाचित 2 आयुष्यही लागतील. Oh yes. तुम्हाला माहिती आहे मिस्टर हार्डी, मला हे गणित सोडवायला ना खूपच आनंद मिळतो. रामानुजन, तुझा प्राईम नंबरचा थिअरम खूप अमेझिंग. थँक्यू मिस्टर हार्डी. You're most welcome. मिस्टर हार्डी, प्लीज allow me to take your leave now. Okay. रामानुजन एक इंडियन आहे आणि मी ब्रिटिश. आमच्यात संवाद साधताना कदाचित थोडंसं कम्युनिकेशन गॅप होत असतं, पण मी त्याचं देणं लागतो. कारण माझा आणि रामानुजनचं असोसिएशन हे माझ्या आयुष्यातले काही प्रेशियस मोमेंट्स आहेत.
शेवटी रामानुजन यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावंच लागलं. ठीक आहे? Are you okay? Are you okay? Ramanujan, is he okay? Thank you. Hey Ramanujan, are you okay? Yes. Have you been taking your medicines regularly? Yes, that's good. I am really sorry. मला यायला थोडा उशीर झाला कारण लंडनमध्ये खूप ट्रॅफिक जाम होता आणि टॅक्सीने मला जाम गोंधळ घातला आणि त्या टॅक्सीचा नंबरही एकदम डल होता. काय बरं नंबर होता तो? 1729. Such a dull number. 1729. Exactly, dull number. That number? Yes. No, Mr. Hardy. It's a very, very interesting number. And how is that? Let me tell you. 1729 is the smallest number which is expressed as a sum of two different cubes in two different ways. Oh, yes, you're right. First, 1 cube plus 12 cube And 9 cube plus 10 cube. oh, yes. Why didn't I realize it? Mr. Hardy, is I'm going back to India. Oh, why? मी माझ्या वाईफला तसं प्रॉमिस केलं. हो. मग मला सुद्धा एक गोष्ट प्रॉमिस कर. What? You are going to fight this disease. Okay, my friend. Take care. आणि इंडियाला परत गेल्यावर मला पत्र जरूर. Have a nice and pleasant journey. हा नंबर हार्डी रामानुजन नंबर म्हणूनच प्रसिद्ध आहे. रामानुजन यांनी त्यांच्या इंग्लंडच्या वास्तव्यात 30 म्हणजे 30 हून जास्त पेपर्स लिहिले, ज्यातले 7 त्यांनी मिस्टर हार्डी बरोबर लिहिले. डेटा फंक्शन्स, कंजेक्चर्स हे फक्त टिप ऑफ द आइसबर्ग आहे त्यांच्या लेखनातले, जे जगाने बघितले. रामानुजन भारतात परतल्यावर ते 1 ते 1.5 वर्षात जगले. 26 एप्रिल 1920 या दिवशी म्हणजे वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि तोपर्यंत त्यांनी मिस्टर हार्डींना 100 हून जास्त पेपर्स पाठवले होते, ज्यात गणिताचा नवा खजिना होता. दुर्दैवाने हे पेपर्स हरवले आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा सापडले. रामानुजन यांनी गणिताला, भारताला, जगाला रामानुजन टाऊ फंक्शन्स, रामानुजन प्राईम नंबर्स दिले. मला वाटतं आपल्या संस्कृतीत गणिताबद्दल विचार करायला लावणारा नक्कीच काहीतरी, आणि त्यातल्याच काही संस्कारांचा परिणाम रामानुजन यांच्यावर झाला असा. आता हेच बघा ना, 2 शहरांना जोडणारा नेटवर्क जेव्हा जॅम होतो तेव्हा ट्रॅफिकला एक अल्टरनेट रूट द्यावा लागतो, आणि याचा शोध एका रशियन शास्त्रज्ञाने कशावरून लावला? रामानुजन ग्राफ. अगदी हल्लीच्या काळातल्या फेसबुक कडे सुद्धा आपल्याला रामानुजन यांचं बोट धरून जावं लागतं. 22 डिसेंबर हा दिवस त्या काळच्या मद्रास स्टेटने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT डे म्हणून डिक्लेअर केलं. ही डायरी जेव्हा माझ्या हातात असते ना, तेव्हा सगळा इतिहास माझ्या हातात असतो. रामानुजन यांचं अख्खं लाईफ इज अन इन्स्पिरेशन टू द यंग जनरेशन, आणि हे सगळं संचित TIFR ने रामानुजन यांच्या 125व्या जयंती निमित्त प्रसिद्ध केले. S. Ramanujan, the man who